नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदापासून दूर केल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय। 12 डिसेंबर रोजी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि तेथेच त्यांच्यात गुप्तगू झाल्यानंतर ओबीसी नेत्यांवर हा अन्याय करण्यात आला आहे। याचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागेल असा इशारा देखील नवनाथ वाघमारे यांनी अजित पवार यांना दिला आहे। तर मी बाहेर राहून मी माझा ओबीसी साठी जो लढा आहे तो लढा उभारीन, म्हणजे याचा अर्थ काय? हे बघा भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे दैवत आहेत, ओबीसीचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांनी आजपर्यंत फक्त ओबीसींसाठीच अनेक वार स्वतःच्या छातीवर झेललेले आहेत आणि ते लढणारेच नेते आहेत। सरकारमध्ये असले काय नसले काय, भुजबळ साहेब हे मुख्यमंत्र्यापेक्षाही मोठं नेतृत्व आहे, परंतु मंत्रिमंडळात घेणं सरकारचं कर्तव्य होतं, जबाबदारी होती। परंतु भुजबळ साहेबांना खरं तर माझा आरोप आहे अजितदादांना, 12 तारखेला तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्याच्या नंतर काका पुतण्यामध्ये तुमच्या कानामध्ये काहीतरी गुप्तगू झाली आणि शरद पवारांच्या इशाऱ्यानं तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं। जे पडळकर साहेब शरद पवारवर, रोहित पवारवर टीका करतात, त्या पडळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवण्याचं काम केलं। म्हणजेच तुम्ही काका पुतणे एक आहात का? म्हणूनच तुम्ही भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना बाहेर ठेवण्याचं काम केलंय का? हे खरं तर काका 2-5 दिवसापूर्वी पडळकर साहेब त्या मार्केटवाडीमध्ये बोलले होते, 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला येतो, त्या शब्दावर पडळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवलंय काय? आणि भुजबळ साहेब अनेक दिवसापासून ओबीसींचं नेतृत्व करतात, ओबीसींच्या समस्या मांडतात। गेल्या 1.5 वर्षात जरांगे नावाच्या माकडानं या राज्यामध्ये हायदोस घातलेला असताना भुजबळ साहेबांनी ओबीसींना धीर देण्याचं काम केलं, ओबीसींना पाठिंबा देण्याचं काम केलं आणि ओबीसींना शांत करण्याचं काम केलं। त्या भुजबळ साहेबांना तुम्ही शरद पवारांच्या इशाऱ्यावर बाहेर ठेवण्याचं काम करताय, हे अजितदादांना येणाऱ्या काळात परवडणार नाही। या राज्यामध्ये अजितदादाचे जे आमदार निवडून आले असतील ते फक्त भुजबळ साहेबांमुळे आले आणि पडळकर साहेबांमुळे, भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांमुळे महायुतीचे आमदार निवडून आलेत आणि ओबीसीनं ह्या दोघांकडे पाहून मतदान केलंय। त्यामुळे यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं सरकारला येणाऱ्या काळात परवडणार नाही। त्यामुळे सरकारने याची जाणीव ठेवून निर्णय घेतला पाहिजे। राज्य मंत्रिमंडळातील 39 मंत्र्यांनी काल नागपूर येथील राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली। जालना जिल्ह्यात महायुतीचे 5 आमदार असताना जालना जिल्ह्याच्या वाट्याला मात्र एकही मंत्रिपद आलं नाही। त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे। परिणामी जिल्ह्याला पालकमंत्री देखील बाहेर जिल्ह्याचे असतील, त्यामुळे जालना जिल्ह्याच्या विकासावर याचा परिणाम होण्याची भीती महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे। पाहुयात याबाबतचा साहिल पाटील यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील 39 मंत्र्यांनी काल नागपूर येथील राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली। जालना जिल्ह्यात महायुतीचे अर्जुन खोतकर, संतोष दानवे, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, हिकमत उड्डाण हे 5 आमदार निवडून आलेत। एकीकडे महायुतीचे 5 आमदार असताना एकाचीही मंत्रिपदी वर्णी लागली नाही। मंत्रिपदासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या। शिवाय आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार अर्जुन खोतकर यांची नावे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेत होती। मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी जालना जिल्ह्यातील एकाही आमदाराला संधी मिळाली नसल्याने जिल्ह्याभरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। याचा जालन्याच्या विकासावर परिणाम होईल अशी भीती भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत यांनी व्यक्त केली आहे। सर, काल मंत्रिमंडळ विस्तार झालाय। जालना जिल्ह्यात महायुतीचे 5 आमदार निवडून आलेले आहेत, मात्र मंत्रिमंडळ विस्तारात एकाही आमदाराला संधी दिली नाही। परिणामी आता पालकमंत्रीपद सुद्धा म्हणजे बाहेरच्या मंत्र्याला कडेच आपल्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राहील। कसं पाहता याकडे? हे बघा, एकतर ह्या वेळेस महायुतीचे जे आमदार आहे त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून आलेले आणि त्यामध्ये आज जालनामधून माननीय अर्जुनराव खोतकर असेल, माननीय संतोष पाटील दानवे असाल,
माननीय बबनराव लोणीकर असेल, हे सगळे एक सिनियर आमदार म्हणून या ठिकाणी आहे. बबनराव लोणीकर आणि माननीय अर्जुनराव खोतकर हे तर 2 वेळेस या ठिकाणी मंत्री राहिलेले आहे. आम्हाला पूर्णपणे या ठिकाणी आशा होती की आम्हाला जिल्ह्यातून या ठिकाणी कोणी ना कोणी या ठिकाणी मंत्री या ठिकाणी मिळणार आहे म्हणून. परंतु आज जालना जिल्हावासियांची या ठिकाणी निराशा झालेली आहे. या अगोदर सुद्धा माननीय रावसाहेब पाटील दानवे यांचा या ठिकाणी पराभव झाल्यामुळं आधीच आमचं या ठिकाणी जिल्ह्याचं आणि शहराचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यात आम्हाला जालन्याला मंत्री नसल्यामुळं अजूनही आम्हाला खूप या ठिकाणी पाठीमागं जावं लागेल यात मात्र शंका नाही. तर 2014 मध्ये जालना जिल्ह्यातील 2 आमदारांना मंत्रिपद मिळालं होतं. यावेळी एकालाही संधी दिली नाही. हा वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. मात्र जिल्ह्यातून आमदारांना मंत्रिपदाची संधी द्यायला हवी होती असं मत माजी आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केलंय. अण्णा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जालना जिल्ह्यात 5 आमदार असताना एकही मंत्रिपद मिळालं नाही. परिणामी पालकमंत्री सुद्धा आता आपल्याला बाहेरचा असेल. याचा कुठेतरी जालना जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होईल असं वाटतंय का? सगळे अनुभवी आमदार आहे. निश्चित पद्धतीनं विधानसभेमध्ये आपापल्या परीनं प्रश्न उपस्थित करून ते विकासाच्या बाबतीमध्ये पैसा खेचून आणतील याविषयी हे नाही. पण शेवटी मंत्रिपद असतं तर फरक पडतो ही निश्चित आहे. आणि म्हणून जालना जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्याची लोकांची इच्छा होती किंवा जालन्याला किमान 2 मंत्रिपदं मिळतील. एक भाजपला मिळेल, एक सेनेला मिळेल अशी अपेक्षा होती. आणि पण ती दुर्दैवानं पूर्ण झाली नाही. आता ती वरच्या पातळीवरती काय निर्णय झाले, कसे निर्णय झाले हे माझ्यापेक्षा सन्माननीय सगळ्याच आमदारांना अधिक माहिती आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबवण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आलं होतं. परिणामी लोकसभेत महायुतीला फटका बसला होता. त्याच दरम्यान महायुतीत अंतर्गत राजकारण देखील पेटलं होतं. त्यामुळे मंत्रिपद न मिळण्याच्या गोष्टीला या बाबींची देखील किनार आहे असं म्हणायला हरकत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये जालना जिल्ह्यातील 5ही विधानसभावरती महायुतीने आपला भगवा फडकवला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जालना जिल्ह्याला एकही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. एकीकडे जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू हा अंतरवाली ठरला होता. त्यामुळं हा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम आहे की अंतर्गत राजकारणामुळे जालना जिल्ह्याला मंत्रिपद मिळू शकलं नाही हे येणारा काळ सांगेल. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. माजी मंत्री छगन भुजबळ यांना नवीन मंत्रिमंडळात डावलल्याने उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून जालन्यात आंदोलन करण्यात आले. समस्त ओबीसी समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे. जालन्यात ओबीसी समाजाकडून अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने संतप्त झालेल्या ओबीसी बांधवांकडून आज जालन्यातील गांधी चौमन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी प्राध्यापक सत्संग मुंडे, दीपक वैद्य, डॉक्टर विशाल धानोरे, मंगलाबाई खांडे भराड, ओम प्रकाश चितळकर, राजू पवार, बापसाहेब वानखेडे, गंगूबाई वानखेडे, रघुवीर गुडेकर आदींची यावेळी उपस्थिती होती. आंदोलन केलंय आज जोरदार घोषणाबाजी करून तुम्ही अजित पवारांचा निषेध केलाय, काय कारण? आम्ही नुसती घोषणा नाही केल्या तर आम्ही अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारलेले आहेत. आमचा उद्देश हा महाराष्ट्रातील जे काही मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील 13 महिन्यापूर्वी जे ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाचा जो एल्गार पुकारलेला होता आणि तो एल्गार सर्वार्थाने आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला असे भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्याचबरोबर आंबड येथे जी एल्गार सभा झाली त्या एल्गार सभेमध्ये पडळकर साहेब होते, भुजबळ साहेब होते आणि इतर काही महायुतीचे नेते होते. त्यांना सपशेलपणे कालच्या मंत्रिमंडळात बाजूला ठेवले आणि विशेषतः भुजबळ साहेबांना तुम्ही बाजूला ठेवले याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढे काही भूमिका? आम्ही जर भुजबळ साहेबांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तर आम्ही येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं विधानसभेला
त्याच्या विरोधात आम्ही आमचा आवाज केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही सर्वपक्षीय ओबीसी समाजाचे लोक जे अंबडच्या एल्गार सभेला एकत्रित येऊन एल्गार सभा यशस्वी केली होती, तेच सगळे ओबीसीचे लोक, तेच सगळे जात न्याय जनगणना मोर्चा काढणारे जालना जिल्ह्यातील ओबीसी भटके विमुक्ताचे लोक एकत्र आलोत आणि भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश करावा या मागणीसाठी आम्ही काम करतो. मी सत्संग गुंडे, जालना. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस महायुतीमध्ये अजितदादांनी प्रवेश करा त्यावेळेस त्यांना भुजबळ साहेब पाहिजे, ज्यावेळेस ओबीसींचे मतं पाहिजे त्यावेळेस त्यांना भुजबळ साहेब पाहिजे. भुजबळ साहेब हे महायुतीचे स्टार प्रचारक होते, त्यांच्यामुळं अनेक आमदार निवडून आले आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये समावेश करायचा विषय येतो त्यावेळेस त्यांना डावलल्या जातं. हा भुजबळ साहेबाचा अपमान नसून हा समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे. त्यामुळे आज आम्ही समस्त ओबीसी समाजाच्या वतीने अजितदादा यांचा निषेध करतो आणि त्यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात घेऊन समस्त महाराष्ट्राच्या ओबीसींना सन्मान देण्यात यावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा मोठं आणि तीव्र आंदोलन ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही. समता परिषद जिल्हा युवक अध्यक्ष डॉक्टर विशाल धानुरे, जालना. जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ऑनलाईन MBOCW ही खुली वेबसाईट नियमित सुरू करून बांधकाम कामगारांना न्याय देण्यात यावा या प्रमुख मागणी संदर्भात आज जालना शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोर्चा धडकला असता जोरदार घोषणाबाजी करत कामगारांच्या वतीने प्रवेशद्वाराभोवती काही वेळापुरते ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक जुनेद मिर्झा यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन सादर केलं. यावेळी गोविंद आर्दड, अनिल भाऊ कोलते, जुनेद मिर्झा, सय्यद रफिक, रेखा तौर, महेश तौर, कॉम्रेड जिगे, कॉम्रेड अनिल मिसाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आंदोलन बांधकाम कामगार मंडळाने जी साईट खुली साईट बंद केलेली आहे, ती साईट कंपनीला एका प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की मंडळाची खुली साईट ती ओपन करा आणि जे कंपनीला काम दिलेलं आहे ते काम बंद करा, अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे. काय आंदोलन करत आहे? आंदोलन आम्ही सध्या सरकारने केलेलं जे कॉन्ट्रॅक्टची नियोजन दिलेलं आहे बांधकामाचं खुली साईटचं ओपन ऑनलाईन करा, बांधकाम कामगाराचे अर्ज ओपन करायचं आहे, फॉर्म भरायचं आहे. तर माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 348 तालुके आहे, त्या 348 तालुक्यापैकी फक्त 148 तालुक्यासाठी तालुक्याला DFWFC म्हणून त्यांनी ऑफिस नियोजन केलेलं आहे. की माझं म्हणणं असं एवढंच आहे की आमच्या कृती समितीचं एवढं म्हणणं आहे की हे जोपर्यंत 348 तालुक्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत 148 तालुक्यात त्यांनी जे बंधन ठेवलेले आहे की त्यांना ओपन करू द्या म्हणून, अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे. काय करत आहे तुम्ही? आंदोलन कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. हां, तर आमचं आंदोलन असं आहे की आमच्या सगळं संघटना जिल्ह्यातली जेवढ्या संघटना छोट्या मोठ्या संघटना सगळं एकत्र येऊन तर कृती समिती निमंत्रण दिली आहे. एक कृती समिती निर्माण करून आमचा आज धडक मोर्चा हा कलेक्टर ऑफिस असणार आहे. कलेक्टर ऑफिसमार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत व तसेच मुख्यमंत्र्यामार्फत आज चालू असलेले हिवाळी अधिवेशन सगळ्यात मोठा मुद्दा मानणार आहे. तसेच आमचे संघटना राज्य लेवलच्या संघटना ही आज हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आज मोर्चा काढणार आहेत. काय नाव आपलं? अनिल कोलते पाटील. आंदोलन आज गांधी समाज जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात येतो. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते, परंतु सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगाराचे नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले. यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे हे धडक मोर्चा निघणार आहे. काय नाव आपले? माझं नाव जुनेद मिर्झा, जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक. भारतीय जैन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव विनयकुमार कोठारी यांचा वाढदिवस भरगच्च सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी समाज बांधव आणि प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भारतीय जैन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव तसंच कोठारी इंटरनॅशनल ट्रेन स्कूलचे अध्यक्ष विनयकुमार कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज
कोठारी इंटरनॅशनल स्कूल येथे भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब ऑफ जालना, रॉयल्स आणि कोठारी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यात रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, अंध विद्यार्थ्यांना स्वेटरचं वाटप करण्यात आलं। तसेच गोशाळेत चारा वाटप करून एक गाय दान देण्यात आली। नेत्र तपासणी शिबिराचा गरजवंत रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। 50 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले। यावेळी विनय कुमार कोठारी, छाया विनय कुमार कोठारी, कोठारी इंटरनॅशनल ट्रेन स्कूलचे संचालक प्रसन्न कोठारी, कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या संचालिका तृप्ती कोठारी, विजयराज सुराणा, दिनेश राका, पवन सुराणा, नरेंद्र मोदी, संजय मुथा, बबलू चौधरी, हस्तिमल बम, राजेश लुनिया, गजानन सारस्वत, विनोद बियाणी, धनराज काबलिये, संजोग हिवाळे, प्राध्यापक सुभाष देठे, तनुज बाहेती, जयकुमार बाकलीवाल, पंकज झांजरी, प्रितेश कुचोरिया, जितेंद्र पाटणी, रमेश दोशी, शांतीलाल काठेड, राजकुमार दायमा, निलेश कासलीवाल, अंकुशराव राऊत, दत्ता लिंगाडे, हेमंत बाठिया, सतीश कोटेचा, चैनराज सकलेचा, राजेश कामळ, सुशील पांडे, ॲडव्होकेट अश्विनी धनावड, डॉक्टर दिनेश मदारे, प्रसन्न कोठारी, विजय भंडारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। भारतीय जैन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव आदरणीय विनय कुमारजी कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्य खर्च न करता आज आम्ही भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मे वाटप केलेले आहेत आणि कोठारी स्कूलमध्ये तूळदान केलेलं आहे। तसेच 200 ब्लँकेट गोरगरिबांना दान केलेलं आहे आणि आणखी अंध विद्यालयामध्ये अंध मुलांना आम्ही 200 स्वेटर वाटप केलेले आहेत। तसेच गोशाळेत आम्ही 1 ट्रॅक्टर चारा आणि 1 गोदान केलेली आहे। जालना जिल्ह्यातील शहागड जवळील पैठण फाटा येथे एका कारवर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या गोळीबारात कार चालक जखमी झालाय तर दुचाकीवर असलेल्या तिघांनी कारवर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे। जालन्यातील शहागड जवळील पैठण फाटा येथे कारवर गोळीबार करण्यात आलाय। या गोळीबारात कार चालक जखमी झाल्याची घटना घडली। तात्या सोनवणे असं जखमीचे नाव आहे। दुचाकीवरील तिघांकडून कारवर गोळीबार करण्यात आला असून यावेळी कार चालक तात्या यांच्या छातीला गोळी लागल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली। जखमींना संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात अज्ञात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202।
गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण, उपलब्ध सुविधा, प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स। बुकिंग साठी आजच संपर्क करा। बबनदादा सोड संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777। तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा। आमचा पत्ता गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना। सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आले। यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, कापूस, मक्का इत्यादी पिकांचे एकूण 420 प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे। तसेच विदेशातील काही उद्योजक आणि शेतकरी या क्रॉप शो मध्ये सहभागी होणार आहेत। मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या क्रॉप शोला अवश्य भेट द्यावी। दिनांक 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2024 पर्यंत। प्रदर्शनाचा पत्ता व वेळ: सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड, सफल फार्म हाऊस, रेवगाव रोड, सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात। आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलर सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी। आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी, आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी, छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य, विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था, प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य, 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलर पॉवर सिस्टम उपलब्ध। आमचा पत्ता आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर, ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना। संपर्क श्री अतुल देशमुख 8888555525 आणि रवी तौर 9022952215। जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे। तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे। आमचा संपर्क 9175083166।